नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपले सर्वांचे स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला मराठीचा पेपर झाला, त्याचप्रमाणे इंग्लिश आणि गणित ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण घेणारच आहोत. तर मी सध्या फक्त इंग्लिशचा पेपर तुम्हाला आता दाखवण्यासाठी आलो. ठीक आहे, आपण याची सर्व प्रश्नाची उत्तरे करूत आणि कसे उत्तर राहतील ते आपण ते सर्व पाहणार आहोत. हा पेपर तुमचा मार्च 2024चा पेपर आहे. 2024-25 चा पेपर तर पाहणार आहोत. 23, 24, 25, 22 सर्व पेपर त्याच प्रकारे आपण काही सराव प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. त्याचप्रमाणे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप पण करा. आता इथं पहा, इथं आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या राहतात. इथे आपल्या रिकाम्या जागात काही शब्द लिहायचे राहतात. ठीक आहे, इथं LIGHT येते, इथं G येते. ठीक आहे, आता मी इथे उत्तर लिहिणार नाही, तर लाईट होऊन जाते आहे की नाही. इथं फोकस FO पाहिजे. ठीक आहे, आपल्याला 4 उपक्रम सोडवायचे राहतात. मी व्यवस्थित सर्व प्रॅक्टिस घेणार. त्याचप्रमाणे मी ग्रामरही तुमचं व्यवस्थित सर्व घेणार आहे. इंग्लिश ग्रामर सर्व घेणार आहे. जास्तीत जास्त ग्रामरचं पण मी तुमचा भाग घेणार आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हॅबिट येईल, इथं स्टिक येईल, STICK आहे की नाही. त्याच्यानंतर इथं अल्फाबेटिकली आपल्याला शब्द लिहायचे, म्हणजे ABCDनुसार काय येणार पहिलं. तर याचे सर्व प्रश्नाचे उत्तर मी व्यवस्थितपणे तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे, पण फक्त आता एक याचं ओव्हरलुक म्हणून आणि लाईव्ह येऊन सर्व उत्तर करणार आहे मी. इथं पहिला B वरून शब्द येतो म्हणजे बर्ड येणार, त्याच्यानंतर G वरून येतो, त्याच्यानंतर R वरून आणि त्याच्यानंतर T वरून. आता इथे सर्वच T वरून आहे, त्याच्यामुळं पहिले TR येते. इथं पण TR आहे, इथं TE आहे, इथं TR आहे. पण हा TE पहिले येईल, त्याच्यानंतर उरलेल्या शब्दातून TRU येईल, TRO येईल का TRE. तर नंबर 2ला हा शब्द येईल, नंबर 3ला हा आणि नंबर 4ला हा. त्याच्यानंतर पंक्च्युएशन करायचे. आता इथे आपल्याला 4च प्रश्नाचे उत्तर करायचे असल्यामुळे आपण 5 उपक्रम सोडून दाखवणार आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट इथं पहा, इथं आपल्याला मिनिंगफुल शब्द करायचे आहेत हे की नाही. तर मग मिनिंगफुल शब्द करायचे असतील तर ॲडव्हर्टाइजमेंटचे मिनिंगफुल शब्द मी करून दाखवतो. इथे एकदम शॉर्टमध्ये मी घेणार आहे, नंतर आपण हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे घेणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट पहा, इथं EAT आहे की नाही, EAT ईट होते. EAT जर असेल ना, एट आणि टी असे 3 शब्द आपण सहज करू शकतो आहे की नाही. EAT आलं तर VAN व्हॅन होते आहे की नाही. MEN मेन होते, MEN मॅन पण होते शब्द. TENT टेंट पण शब्द होतो, TENT. आपल्याला असे 4 शब्द लिहायचे आहेत. तर आपण भरपूर असे प्रॅक्टिस करूत, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते व्यवस्थितपणे होतील. स्टुडंट क्लेवर स्टुडंट असतो, स्टुडंट पुढं काय म्हणू शकतो, डल स्टुडंट असू शकतो, स्टुडंट कॉलेज स्टुडंट असू शकतो, स्कूल स्टुडंट असू शकतो, फेवरेट स्टुडंट असू शकतो, टॉपर स्टुडंट असू शकतो हे की नाही. अशा प्रकारे लिहू शकतो. ग्रो आपल्याला वर्ड चेंज करायची, W पासून मग दुसरा शब्द बनवायचा, मग लास्टचा जो शब्द आहे त्याच्यानुसार आपल्याला सर्व शब्द बनवायचे आहेत. तर हे वर्ब आहेत की काही नाही, त्याच्यानुसार आपण ह्याची सर्वांची प्रॅक्टिस करून घेणार आहे. आता फक्त एक टोन ओळख म्हणून तुम्हाला फक्त पेपर एक पाठवतो आहे मी. ठीक आहे, ह्या प्रश्नाची उत्तरे करा आणि याचे इमेजेस पण मी पाठवणार आहे तुम्हाला. तर हे कसे सॉल्व करायचे काही नाही, त्याचं सर्वातच मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एक पेपर पाठवा म्हणून पाठवतो आहे. ठीक आहे, याचं लाईव्ह आपला क्लास दररोजच राहणार आहे आता इथून लाईव्ह पेपर होस तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त जेवढे लाईव्ह असतील किंवा जेवढे विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहत असतील तेवढं मी लाईव्ह जास्त येणार. गणित आणि इंग्रजी मी नक्कीच सांगणार आहे आणि बाकी प्रश्नाचे प्रश्न उत्तर पण मी तुमच्यापर्यंत नक्कीच करणार आहे. ठीक आहे, ॲप्रिशिएशन वगैरे हे कसं काय सगळं लिहायचं, ग्रामर वगैरे तर घेणारच आहेत आपण सर्व. ठीक आहे, आणि ते पाहायचं डिस्क्राईबिंग वर्ड फॉलोइंग फ्रॉम पॅसेजमधूनच आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड द्यायचे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे ते. अंडरलाईन वर्डचं इन्फिनिटिव्ह फॉर्म इन्फिनिटिव्हला ओळखायचे ते, हे इन्फिनिटिव्ह आहे ना. पहा एवढं सोपं उत्तर राहते. ठीक आहे, वाक्य लिहायचं आणि पुन्हा हे करायचं, फक्त इथं अंडरलाईन करायचे म्हणजे खाली रेष हे करायचे, म्हणजे अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर पोएम आहे, रिकाम्या जागा राहतात पोएममध्ये. ठीक आहे, 2 पोएम आहे, दोन्ही पोएम परफेक्ट करायचे आहेत आपल्याला
हे की नाही, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क भेटतील आपल्याला असे प्रयत्न करायचे. ठीक आहे. पोएममध्ये तर तुम्हाला 10पैकी 10 मिळायलाच हवे. आणि जर एखादा मुलगा हुशार नसेल तर विद्यार्थी त्याला 8 मार्क तर सहज भेटतात. आपण ॲप्रिशिएशन सर्व पाहणार आहोत. ठीक आहे. ॲप्रिशिएशनमध्ये मार्क कसे भेटतील ते आपण पाहणार आहे. टायटल वगैरे हे अतिशय सोपा भाग असतो. तिथं आपण पाहणार आहोत. फिगर ऑफ स्पीच सर्व पाठच करून घेणार आहेत आपण, हे की नाही. म्हणजे 8ला 8 पोएम आहेत, 8 पोएम पाठ करून घेऊ. तिथं रिकाम्या जागा ह्या याच्यातूनच आपल्याला विचारल्या जाणार आहेत, रिकाम्या जागा. ठीक आहे. तर व्यवस्थित आपल्याला ह्या रिकाम्या जागा पाठ करायच्या आहेत. फक्त मी दाखवतोय, मी लाईव्ह येऊन सर्व शिकवणार आहे. ग्रामर पण व्यवस्थित घेणार आहे सर्व. जास्तीत जास्त ग्रामर कोणतं येतं तेच आपण घेऊत आपण. ठीक आहे. इथे आपल्याला रिकाम्या जागा अजून इथे लिहायच्या होत्या. त्याच्यानंतर इथे आपल्याला WH टाईप क्वेश्चन तयार करायचा. सेव्हरल बुक, हाऊ मेनी बुक्स डीड कलाम रोट असं आपल्याला असं आपल्याला लिहायचं. ठीक आहे. डिग्री आपल्याला करायची आहे. सर्व शिकवणार आहे मी, ग्रामर वगैरे सर्वच घेणार. जास्तीत जास्त जेवढं माझ्याच्यानं होऊ शकतं तर ते सर्वच मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न कराल. फॉर्मल इनफॉर्मल लेटर पण सर्वच घेणार आहे. जास्त करून मी तुम्हाला म्हणेल की इनफॉर्मल लेटरच करणार. इथं डायलॉग रायटिंगमध्ये जंबल्ड असलं तर कसं लिहायचं, याला कोणत्या नंबरला, पहिल्या नंबरला कोणतं येईल, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला, चौथ्या नंबरला, याची टेक्निक पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या मी फक्त हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो, पण लाईव्ह क्लासेसमध्ये नक्कीच हे सर्व आपण डिस्कस करू. लाईव्ह क्लास आपला दररोजच राहणार आहे. इंग्रजी आणि मॅथमॅटिक्स हे विषय तर राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तरपत्रिका तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनेलवर बघायला भेटणार. हा पुस्तकाच्या बाहेरचा उतार आहे आपल्याला. ह्या नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल आहे. ठीक आहे. अतिशय सोपं राहतं. हे सर्व सांगणार आहे मी डिटेलमध्ये, सर्व आपण घेऊ. ठीक आहे. डिटेलमध्ये घेऊ सर्व, न्यूज वगैरे सर्वच घेणार आहे. हे ट्रान्सलेशन तर अतिशय सोपं राहते. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, करेज म्हणजे धैर्य, प्रेयर म्हणजे प्रार्थना, ग्रेट म्हणजे महान, डस्ट म्हणजे धूळ, आहे की नाही. रिमूव्ह युअर शूज आउटसाईड द लायब्ररी, तुमचे जे बूट आहेत ते लायब्ररीच्या म्हणजे ग्रंथालयाच्या बाहेर काढा, ठेवा असं आपण म्हणू शकतो. डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक, पुस्तकाची पानं फाडू नका. कीप सायलेन्स इन द लायब्ररी म्हणजे ग्रंथालयात शांतता पाळा, हे की नाही. सोपं आहे हे सर्व. फ्रेंड इन नीड हे फ्रेज आहेत. म्हणजे जो मदतीला येतो तोच खरा मित्र आहे ना. जो संकट समयी मदतीला येतो तोच खरा मित्र. इट टेक्स टू मेक क्वॅरेल, एका हाताने टाळी वाजत नाही असं. म्हणजे हे शब्दाशी अर्थ नाही घ्यायचे, हे शब्दाशी अर्थ आहेत. जसं तसं ट्रान्सलेट करेल. रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक म्हणजे एका आठवड्यात पुस्तक वापस करा. हे शब्दाशी अर्थ, हे आपल्याला मनी आहे. ठीक आहे. मनी त्याच्यानुसारच लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपण पहिला पेपर लाईव्ह क्लासेसमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप राहू द्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या पोहोचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.